संसदेतील 146 खासदार निलंबन प्रकरणी इंडिया आघाडी आक्रमक झाली आहे. जेव्हापासून खासदारांना एवढ्या मोठ्या प्रमाणावर निलंबित करण्यात आले तेव्हापासून त्याचे पडसाद पाहायला मिळत आहेत. इंडिया आघाडीच्या दिल्लीतील बैठकीतही या मुद्द्यावर चर्चा झाली आहे. आज इंडिया आघाडीचे नेते दिल्लीतील जंतर मंतरवर खासदार निलंबनाच्या निषेधार्थ आंदोलन करत आहेत. यासाठी सर्व पक्षाचे नेते उपस्थित झाले आहेत. महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवारही या आंदोलनात सहभागी झाले आहेत. जवळपास 2 डझनपेक्षा जास्त खासदार या आंदोलनामध्ये सहभागी झाल्याचं सांगण्यात येते. संसदेत घुसखोरी प्रकरणावर गृहमंत्र्यांनी वक्तव्य करावे अशी मागणी केल्याने खासदारांचे निलंबन करण्यात आलंय हे चुकीचं आहे अशी भूमिका इंडिया आघाडीने घेतली आहे. जंतर मंतरवरील या आंदोलनाच्या पोस्टरवर सेव्ह डेमोक्रेसी असं लिहिण्यात आलंय. अर्थात लोकशाही वाचवा अशी मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून विरोधक करत आहेत. यासाठी सर्व पक्षाचे नेते जंतर मंतरवर उपस्थित झाले आहेत. यावर आता सरकार काय भूमिका घेतं हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं राहणार आहे.